नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आमच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम अँड पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. पॅरलल ॲक्सिस थेरम 2 किंवा 4 मार्क, ठीक आहे. परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम 2 किंवा 4 मार्क, ठीक आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया 2 मार्क, ठीक आहे. लक्षात घ्या, पॅरलल ॲक्सिस थेरम जर 2 मार्काला विचारला तर परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम 4 मार्काला विचारतात. परपेंडिकुलर ॲक्सिस थेरम जर 2 मार्काला विचारला तर पॅरलल ॲक्सिस थेरम 4 मार्काला विचारतात. दोन्ही क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर आहे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया 2 मार्कासाठी, ठीक आहे. तर व्हिडिओ असे संपूर्ण बघा, या तिन्ही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. पॅरलल ॲक्सिस थेरम तुम्हाला क्वेश्चन विचारतात, स्टेट द पॅरलल ॲक्सिस थेरम और स्टेट और एक्सप्लेन पॅरलल ॲक्सिस थेरम, ठीक आहे. तर पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणजे काय, कन्सिडर करा एक प्लेन सेक्शन आहे, ठीक आहे. त्याचा हा सेंट्रॉइड आहे जी. आता पॅरलल आहे म्हणजे एक्स ॲक्सिस काय घेतला आपण इथं कन्सिडर केलेला आहे, हा एक्स ॲक्सिस, ठीक आहे. त्याला रेफरन्स दिलेला आहे, दुसरा ॲक्सिस आहे आपल्याला दिलेला आहे ए आणि बी. ह्या ए बी ॲक्सिस पासून बघा, ह्या ए बी रेफरन्स ॲक्सिस पासून आपल्याला ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग तिथं कोणता थेरम यूज करायचा आहे आपल्याला, पॅरलल ॲक्सिस थेरम. का तर हा सेंट्रॉइडल ॲक्सिस, ठीक आहे. सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स एक्स हा जो रेफरन्स ॲक्सिस दिलेला आहे आपल्याला ए बी, त्याला कसा आहे, पॅरलल आहे. त्याच्यामुळे इथं यूज करायचं आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम, ठीक आहे. आता कन्सिडर करा, हा सेक्शन आहे, हा सेक्शन कोणताही असेल, रेक्टँग्युलर असेल, ट्रायंग्युलर असेल, ठीक आहे. ह्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपण बघितले होते, ठीक आहे. ते फॉर्म्युले यूज करायचे आहेत आपल्याला. बघा काय म्हणताय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस. बघा, हा एक्सिस ॲक्सिसला काय सेक्शन आहे, तर त्याचं काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एनी ॲक्सिस इज इक्वल टू द, बघा इज इक्वल टू द, बघा कन्सिडर करा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो अबाउट एक्स ॲक्सिसला, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला एक्स ॲक्सिसला, त्याचं इक्वल टू काय असणार आहे, इज इक्वल टू द एम आय ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंट्रॉइड और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. काय विचार, मोमेंट ऑफ इनर्शिया ए प्लेन सेक्शन अबाउट a parallel axis passing through its centroid or center of gravity. म्हणजे ह्याच्यामधून जो सेंट्रॉइड गेलेला आहे त्याला काय कन्सिडर केले आपण, आय जी, ठीक आहे. काय कन्सिडर, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आय जी प्लस प्रोडक्ट ऑफ एरिया. प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड द स्क्वेअर ऑफ परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. आता स्क्वेअर कशाचा, ह्या दोन ॲक्सिस मधलं परपेंडिकुलर डिस्टन्स म्हणजे काय कन्सिडर करू आपण आता, हे एच. हा एच ह्या दोन्ही ॲक्सिसला कसा असणार आहे, परपेंडिकुलर. तर त्या एचचा स्क्वेअर त्याला म्हणतो आपण पॅरलल ॲक्सिस थेरम, ठीक आहे. लक्षात घ्या काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन सेक्शन अबाउट द पॅरलल ॲक्सिस, अबाउट द पॅरलल ॲक्सिस म्हणजे आय जी इज इक्वल टू, इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्लेन सेक्शनचा आय एक्स एक्स यूज करायचा आहे, पासिंग थ्रू इट्स सेंट्रॉइड और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी प्लस प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ एरिया अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस, ठीक आहे. हा आहे तुमचा पॅरलल ॲक्सिस थेरम, ठीक आहे. कन्सिडर करा, आता एक बॉडी आहे, हा प्लेन सेक्शन आहे, ठीक आहे. कन्सिडर अ प्लेन सेक्शन ॲज शोन इन फिगर, ठीक आहे. हा प्लेन सेक्शन कन्सिडर केलेला आहे आपण, प्लेन सेक्शन, त्याचा एरिया कन्सिडर केलेला आहे ए, ठीक आहे. आणि हा ॲक्सिस आहे सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स एक्स पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन, ठीक आहे. ए बी आहे तो आपल्या रेफरन्स ॲक्सिस दिलेला आहे, रेफरन्स ॲक्सिस, ठीक आहे. तर त्याच्यापासून काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. जी इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द प्लेन सेक्शन, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आय जी म्हणजे काय,
ठीक आहे. आय जी म्हणजे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऑफ प्लेन सेक्शन. ठीक आहे. आणि आपण फाइंड आउट करणार आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेफरन्स ॲक्सिस ए बी. ठीक आहे. तर ए बीचा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेफरन्स ॲक्सिस ए बी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द प्लेन सेक्शन प्लस प्रोडक्ट ऑफ द एरिया अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस. ठीक आहे. आता इथं आय ए बी म्हणजे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस और रेफरन्स ॲक्सिस ए बी. ठीक आहे. आय जी म्हणजे इथं काय कन्सिडर करतो, आय जी म्हणजे काय असणार आहे आपला आय एक्स एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. ए इज इक्वल टू काय असणार आहे, एरिया ऑफ प्लेन सेक्शन, आणि हाईट इज इक्वल टू एच इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस और perpendicular distance between two axes. ठीक आहे. एवढं तुम्हाला लिहायचं आहे. 4 मार्काला विचारलं तर 1 मार्क स्टेटमेंटला, 1 मार्क फॉर्म्युला, 1 मार्क डायग्राम आणि काय काय आपण यूज केलेलं आहे वेअर. ठीक आहे. हे पूर्ण तुमचा पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करा परत हा एक प्लेन सेक्शन आहे. सेंट्रॉइड ॲक्सिस वाय वाय इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ अ प्लेन सेक्शन अँड रेफरन्स ॲक्सिस ए बी. रेफरन्स ॲक्सिस कोणता आहे हा, ए बी इज पॅरलल टू द वाय वाय ॲक्सिस. ए बी हा रेफरन्स ॲक्सिस आहे, तो कशाला आहे, वाय वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी वाय रेफरन्स ॲक्सिस हा वाय वाय ॲक्सिसला काय आहे, पॅरलल असेल तर त्यावेळेस आय ए बी इज इक्वल टू परत सेम आय जी प्लस ए एच स्क्वेअर. काय यूज करणार तुम्ही, आय जी इज इक्वल टू ए स्क्वेअर ॲज इट इज फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पण इथं घेताना वेअर परत आय ए बी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ए बी. ठीक आहे. आय जी इज इक्वल टू घ्यायचे आपल्याला आता इथं आय वाय वाय, कारण रेफरन्स ॲक्सिस जो आहे तो कशाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला. त्याच्यामुळे एम आय घेताना किती काय करायचा, वाय वाय ॲक्सिसचा घ्यायचा. म्हणजे आय जी इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. ठीक आहे. बाकी टर्म ॲज इट इज. ए म्हणजे एरिया ऑफ द प्लेन सेक्शन, एच डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस और परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू ॲक्सिस. ठीक आहे. हा आहे तुमचा पॅरलल ॲक्सिस थेरम अबाउट एक्स एक्स ॲक्सिस आणि अबाउट वाय वाय ॲक्सिस. ठीक आहे. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम पहिलं लक्षात घ्या. आपल्याला 2 ॲक्सिस माहिती आहेत. ठीक आहे. 2 ॲक्सिस कोणते आहेत, हा एक्स आहे आपला एक्स ॲक्सिस, दुसरा आहे वाय ॲक्सिस. ठीक आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे झेड ॲक्सिस. कोणता असणार आहे हा, झेड ॲक्सिस. तर हा जो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे तो आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड झेड ॲक्सिस. आय एक्स एक्सिस काढला आपण, आय वाय वाय काढला. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. ठीक आहे. तर तो कशावर डिपेंड आहे, आपला आय झेड झेड, त्यालाच म्हणतो आपण पोलार ॲक्सिस. कोणता आहे हा, पोलार ॲक्सिस. लक्षात घ्या एक्स आणि वाय हे दोन्ही पण एकमेकांना काय असणार आहेत, परपेंडिक्युलर. ठीक आहे. पण हा झेड जो आहे हा झेड पण वायला आणि झेडला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. दिसताना जरी इन्क्लाइन दिसत असला तरी हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. जर कन्सिडर करता येत नसेल तर काय करायचं, एक भिंत आहे आपली, या भिंतीच्या कोपऱ्याला उभा राहा. ठीक आहे. ही आहे आपली वॉल, खालचा आहे फ्लोअर. ठीक आहे. आणि परत इकडला पण काय होणार आहे, हा पूर्ण हा होणार आहे आपला खाली फ्लोअर. ठीक आहे. तर ह्याच्यातला हा कन्सिडर करा वाय ॲक्सिस, हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आहे तो डिपेंड आहे हा
झेड झेड ॲक्सिसवर, ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण पोलार ॲक्सिस. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, काय दिलेलं आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द फिगर अँड पासिंग थ्रू द सेंट्रॉइड इज इक्वल टू द सम ऑफ इनर्शिया. ठीक आहे, बघा आय झेड झेड हा काय आहे, दोन्हीला पण दोन्ही ॲक्सिसला काय आहे परपेंडिक्युलर असेल तर, दोन्ही ॲक्सिसला काय आहे परपेंडिक्युलर असेल तर त्यावेळेस आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज करायचा आहे. कधी असेल, इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन फिगर. बघा सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द प्लेन फिगर अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. झेड हा कशा कशा परपेंडिक्युलर आहे, एक्सला आणि वायला. दोन्हीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. म्हणजे आय झेड झेड इज इक्वल टू काय येणार आहे, आय एक्स एक्स प्लस आय वाय. ठीक आहे, हा आहे आपला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ठीक आहे, ज्यावेळेस एक्स आणि वाय हे दोन्ही पण म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर ते दोन्हीचे मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन ही काय असणार आहे, पोलार मोमेंट किंवा पोलार ॲक्सिसला काय असणार आहे इक्वल असणार आहे. ठीक आहे, बघा हा आय झेड झेड घेताना परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम घेताना आय एक्स एक्स आणि आय वाय वायची दोनची आपल्याला काय करायची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, आय झेड झेडलाच काय म्हणतो आपण पोलार ॲक्सिस आणि आय एक्स एक्स म्हणजे माहिती आहे आपल्याला आणि आय वाय वाय पण माहिती आहे आपल्याला. आय एक्स एक्स म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, आय वाय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. ठीक आहे, हा एवढाच थेरम आहे. पूर्ण व्यवस्थित बघा काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारतात. त्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे आहे. ठीक आहे, हे दोन्ही पण काय आहेत, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोन्ही पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, ठीक आहे, डिफाइन पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ हॉलो सर्क्युलर शाफ्ट. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी. 2 मार्काची ही डेफिनेशन असणार आहे आणि 2 मार्काचा थोडासा प्रॉब्लेम काय एक्झाम्पल काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे फॉर हॉलो सर्क्युलर शाफ्टसाठी. ठीक आहे, तर बघा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आताच बघितलं आपण, इट इज डिपेंड्स अपॉन द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. काय बघितलं तर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द प्लेन सेक्शन अबाउट द म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. ठीक आहे, म्हणजे आय पी इज इक्वल टू काय असणार आहे, दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाची जे की एकमेकांना काय असणार आहेत परपेंडिक्युलर असणार आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. त्यालाच म्हणतो आपण पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, वेअर आय पी इज इक्वल टू पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, आय वाय वाय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द वाय वाय ॲक्सिस. ठीक आहे, परत लक्षात घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस दोन्हीची पण ॲडिशन करून जो काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड होणार त्याला म्हणतो आपण पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आता बघा आपण काल फॉर्म्युला बघितला होता फॉर सर्क्युलर शाफ्टसाठी. ठीक आहे, कन्सिडर करा हा काय सर्क्युलर शाफ्ट आहे, त्याची एक्सटर्नल डायमीटर आहे कॅपिटल डी, काल बघितलं होतं आपण, आणि इंटरनल डायमीटर आहे स्मॉल डी. ठीक आहे, तर त्याचा आय एक्स एक्सचा फॉर्म्युला काय होता, आय एक्स इज इक्वल टू पाय बाय 64 डी रेस टू 4 मायनस स्मॉल डी रेस टू 4. आय वाय वायचा पण फॉर्म्युला सेम होता, आय वाय वाय इज इक्वल टू पाय बाय 64 इन ब्रॅकेट डी रेस टू 4 मायनस डी रेस टू 4. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे टू फाइंड पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर हॉलो सर्क्युलर शाफ्ट. फॉर हॉलो सर्क्युलर शाफ्ट. ठीक आहे, आय पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. ठीक आहे, आय पी इज इक्वल टू काय आहे आय एक्स एक्स पाय बाय 64
इन ब्रॅकेट d⁴ मायनस d⁴ प्लस पाय बाय 64 इन ब्रॅकेट d⁴ मायनस d⁴. ठीक आहे, याची ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे 2 पाय बाय 64 इन ब्रॅकेट d⁴ मायनस d⁴. ठीक आहे, बघा काय येईल, याला 64ला जर डिवायडेशन केले तरी येणार आहे 32. म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द हॉलो सर्क्युलर शाफ्ट इज इक्वल टू किती असणार आहे पाय बाय 32 d⁴ मायनस d⁴. ठीक आहे, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ठीक आहे, डिफाइन पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द हॉलो सर्क्युलर शाफ्ट. त्यावेळेस एवढं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, कॅपिटल डी म्हणजे काय आहे एक्सटर्नल डायमीटर ऑफ शाफ्ट, स्मॉल डी इज इक्वल टू इंटरनल डायमीटर किंवा इनर डायमीटर फॉर द हॉलो सर्क्युलर शाफ्ट. ठीक आहे, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे क्वेश्चन भरपूर बघितलेले आहेत. पॅरलल ॲक्सिस थेरम आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टू फाइंड द कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरपासून आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करणार आहेत टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द प्लेन लॅमिना किंवा प्लेन सेक्शनसाठी. ठीक आहे, तर पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद.